वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं तुम्ही बघू शकता की बाहेर स्वयंपाकाची तयारी सुरू आहे। म्हणजे असं काही नव्हतं, अंड्याची भाजी बनवायची होती, तर म्हटलं चला सगळ्यांचा मूड होता तर बाहेरच बनवूया म्हटलं। आणि आरोचे पप्पा काका आणि आजोबा आज बाहेर गेलेले, त्याच्यामुळे आम्ही तिघी आणि 3 चिल्ली पिल्ली आम्ही आहे 6 जण घरी। तर म्हटलं चला ते येईपर्यंत आपण सगळं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवूया। तर इथं बघा होईल तेवढी तयारी सगळी मी बाहेर घेऊन आलेले, अंडी वगैरे शिजवलेली तिथं। तर रोहिणी आतमध्ये आवरत होते, तोपर्यंत इथं मी लागले तर भाजीच्या तयारीला। तर ती पण येईलच एवढ्यात, तर घेते तोपर्यंत भाजी बनवून। मग काय आता इथं मी बसले सगळा सेटअप मांडून, आत्ती पण आहे तिथं, चिल्ली पिल्ल्यांचा कालवा चालू आहे। आणि म्हटलं आता ह्यांची गाडी येण्या अगोदर सगळं बनवून ठेवूया, त्यांनाही आल्याला जरा गरमागरम मस्त खायला बरं नाही का। तर इथं लागली बघा आता भाजी बनवायला। तर जाळ एकदम खूप जास्त लागला होता, तेल जास्त गरम झालं होतं। तर चला घेते आता बनवून भाजी। तुमचं ऊन भ्या वाटलं आता त्याच्यासाठी म्हणत होता स्मेल आली मस्त। खमंग असं वाटलं एकदम। मला काय वाटलं की ठिक्याला लागेल असं म्हणताय तुम्ही। हा नाही त्या पड्यात जाळ होता हे आता ते तापलं होतं तेल बी जादा ना, निघाल म्हणली काय तुला। हा गिलती का तिकडं गिलती गेली होती। चापेल 2 चमचे बस का आमटी कुस करून खायचे। कर जरा जास्त, तुला कुठं खायचं? मला नाही खायचं, तुम्ही तर खाताल। कांदा लिंबू असं तिथं ह्याची टेस्ट भारी येते एकदम। मला तोड नाही तेवढं आहे। आलं लसणाची पेस्ट आहे। आलं लसूण कोथिंबीर नाही, आलं नाही, लसूण खोबरं आणि कोथिंबीर। आलं होतं घेतात हिरवं होय काय माहिती, मी आता म्हणलं बाहेर सगळं सेपरेट तिथं आणत बसायचं म्हणून एकदम आत बाहेर कुठे करत असायचं। त्याला उशीर बसते अंडी टाकल्यामुळे। 2 4 6 8 10 12 किती झाली कोणाची? 10 12 घातली ती सगळं 18 अंडी घातली कोंबडीनं। बाहेर 5 काढली, गुडून काढले नाही 4 आहे। 12 आहे ती बघ, 12। मला भुगा आता माणसं आली का नाही तावाने जेवाय बसते रे, वासाने इथं बसली पाहिजे। ओके, असा खमंग त्याचा वास येतो। फुलतण घेतला असता पळीने खाल्लं येत नाही ना। म्हणलं आता पुन्हा नाही राहू द्या। इकडे कॅमेरा मन धूर खात बसलं साईडनं। कॅमेरा वुमन कॅमेरामॅन नाव काय राहू दे, पाणी बाळा राहू दे ते। टाकायचं नव्हतं मला। सुहाना चिकन मसाला, चिकन नाही मटन आहे। तापवली, सगळं केलंय सासूबाई, डोंट वरी। दूध तापवला, त्या भात लावला कुकरला, दोन्ही दूध तापली, शिट्टी वस्त थांबली, किचन कट्टावरून आली तोपर्यंत तुमची भाजी खायला। तुला नाही खायचं पण दुसरं नाही खायचं ना। एक खाल्लं आजी, मी अंड घेऊ। गोल गोल अंडा पाहिजे मला। भुगा झाली जरा असं वाटतं असं कसं वन्स मोर खायला निसते अशीच पाहिजे। हा बघ की जवळ नक्की दाखवतेस। ह्या वेळेस ना आपण ट्रिपला गेल्यावर अंडी पण बनवू। हा आपण सगळं बनवायचं, हीच कडे नाही काळी झाली तर काय प्रॉब्लेम नाही।
आणि काय करायचं, गरम आहे तर घासायचे, हम्म. धुवून काढायचे लगेच. तेव्हा आपण ह्याच्या वेळेस कसं करतो पहिलं, हा आपला तवाच ती तवा खराब झाला, होय होय. दांडा मोडला इडलीचा चपाती विकत घ्यायची आणि भाजी मस्त बनवायची बीचवर अशी. तवा. हा मग काय, तू जळून घेऊन आली आता, हा का मोठं घेऊन आली? लय बार का आणले बारीक आणायचं असते. शेवळे. अगं मला ते दुपारी साप बघितल्यामुळं मला लाकडात हात घालाय भीती वाटायची. सापच दिसायचं सगळीकडे. नाही होते तसं, साप असतात म्हणून फ्रेंडनी म्हणतात ग, हा. बघून जात जावा. हा. तू ती चंदनाची लाकडं आहे, ती वास लागायचं भाजीला चंदनात. भाजीला आणखीन चव येईल चांगली. चंदनाचं का? पुष्पा पुष्पा 2 ची शूटिंग आपल्यात केलीस तर चालली असते. चालली असते. होय होय. आपण करूया पुष्पी 2. पुष्पी. आपण लेडी जोडली. तो जेंट्स आहे ना पुष्पा, हा लेडीचं नाव झालं पुष्पीच होणार की. हा ना. कोणाचं नाव असेल तर बाया म्हणतात मला अशी म्हणते तशी. हा ना, आपण चंदनाची लाकडं पुष्पावाल्याला विकले असते. आणून तो लेट आहे. मला महत्वाचं काम केलंय रोहिणीनं माहिती का. मी आतमध्ये भाजीचं बारीक करून अंडी शिजवून घेतो, हिनं कधी जळून आणून चूल पेटवली. मग अभ्यास झाला. नवीन वर्षात संकल्प आहे, अवघड गोष्टी शिकायच्या. नथिंग इज इम्पॉसिबल. एका जागाला बदा 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 व्हायला इथं नाही. गरम होते ना पाणी साईड नव्हतं. शुभमंगल. ती लग्नाला गेलो नव्हतं. आम्ही परवा लग्नाला गेलतो ना पुण्यात, तेव्हापासून आयुष रोज मंगलाष्टिका म्हणते. तिकडं मग का खोकायला लागलाय पाणी म्हणलं का. बस अजून घालू. बस की पातळ झाली होईल. तसं त्या भाजीचा अंडी फुटले त्यामुळे अर्क उतरेल चांगलं. थोडं घाल, पण कमी पडू नये. हा भात आणि हे म्हणलं आता वाटतं जर तुम्ही भांडण केली तर तुमच्याकडनं मोबाईल घेणार काढ. अजून आता उकळी येऊन कट येईल. ही आमची कॅमेरा वुमन चालली आता उद्या पुण्याला. दिसणार नाही. हा मग काय, ही चिल्ली पिल्ली आमची. आज लय मोठं रोहिणीनं काम केलं, चूल पेटवले. आज सकाळी साप बघितला, एवढी घाबरली होती तरी तिथली लाकडं घेऊन आले, चूल पेटवले. हो बोला. अगं भाजीचा खाट आला असेल. पडला? अगो बाई होय की. अगं मी बरंच दाबते तोपर्यंत. पडला हो. आयुष आयुष. बर बर होय. मोठी तर मोठी, बारकी तर बारकी. आज मोठी नाही ती गडबड करायला, तर बारकींची गडबड चालू आहे. काय संपली सकाळची भाजी. बघ की तिला खायची नाही अंड्याची भाजी. आता काय करू. डाळ कांदा म्हणत असेल ती. संपला ना. हा थोडी 2-3 अंडी जरा फुटली, म्हणजे अशी फोडली हलवून जरा थोडीशी. म्हटलं भाजीला जरा चांगला अर्क उतरेल. हा हा हा. त्यात असं अंडी शिजवली, पण आता आमची ह्यांची फरमाईश आहे. आता ह्यांना अंड्याच्या पोळ्या खायच्यात, तर आता रोहिणीत अंडी फोडायला लागले. आता अगोदर ह्यांना पोळे बनवून घेतो आणि त्याच्यानंतर मग चपाती बनवतो. तवा ठेवला इथं. कशाला पाहिजे तुला. तर
काय हा सगळी हलते. तापले रोहिणीच्या हातची पोळी, अंड्याची पोळी. तू पण खाणारच ना? तिथं बसा आणून देते मी. बघ की दिदा मनाची बायकांची मना इचारा कधी बाहेर बनवते तर कधी व्याज बनवते तर. झाला तर चपाती पटपट करून घेऊ. कपडे चेंज करून येस तर आपले होते. लाटाने मी कशी घेतली चालत भाजी कणी काय त्या पातेला तो इकडून तुला येईल का भाजायला पोळी कसलं खाणार हे झालं की तुम्ही याचाल म्हणून गडबडीन लागले. मग काय अंडे तसलं बनवणार होती ना. आहो पण म्हणलं नाही चुलीवर म्हणलं तर तव्यात भाजायचं करायचं म्हणून उशीर बिलाय झालता ना. पुन्हा बनवते की नंतर पोळे कोणाला गेले चिल्ल्या बिल्ल्यानं बघ एक कस पोळ्याचा. माझ्या का कॅमेरा वाला आलाय ना तुम्ही आज चांगलं दिसायला लागले. नवीन कपडे घातले वाटतं. मग काय लाजा लागली भैया. दोघींचा साथ हा घाल मग त्याला तुला लावायला येईल. पोळ्या करत होतो फास्ट लागले आम्ही गडबडीने माहिती का. अशा टाकलून भाजा चपाती चांगलं खमंग. आम्ही घालते जाळ 1 मिनिट फक्त भाजायचं काम करते कुठं. आता रोहिणीच्या तव्यावरची तू भाजी ही खाणार चपाती मग तेवढं चालतंय तिला. होय चालते कसं चालते. देवच पत्ते नाही. तसं मग अंड व्हेज मध्ये मोडते मग खात जाईल. अंडी मटन नॉट नाही 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 असं म्हणते. एवढ्या दिवस काय काय गोष्टी सॅक्रिफाईस केल्या तेवढ्या अंड्यासाठी कुठे आता मन पहिला. होय की एवढं भारी चिकन सोडले मटन झालं डोक्यात मग आला फुकू फुकून. काय गुड न्यूज. कोण आला असतं आम्हाला आज. कोण आला नाही म्हणलं कधी नव्हे ते आलाय म्हणून एका दिवशी केलं. आण ह्यांना झाडा चढवा चढली वरनं पिशवीवरून आवळ काढली. रोहिणी चढली होती तिला म्हणलं पुढच्या वेळेस आलं तू चढायचं तेव्हा आवड राहत नाही. जाऊ भेटेल अरे तू नाही खाणार बाग तू काकावर गेलाय. आपण नाही खायचं तर मग मी नाही खाणार करायला. जाळ जास्त झाल्यामुळं साईडनं माप निघायला चपातीची. झाड नाही. पोळी कोणाला द्यायची ती आयुषला केली होती. ती नाही म्हणते. हा हा भाजी. आणि इथं मी बनवायला लागले चोटचोटे. चपाती भाजल्यामुळे तवा खूप जास्त लाल झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आणखीन जास्त लाल दिसतोय. आणि चोटचोटे म्हणजे रोहिणीला नॉनव्हेज खायचं नाहीये किडनी स्टोन असल्यामुळे त्याच्यामुळे तिच्यासाठी चोटचोटे बनवले होते. बाकी काय तर काय तुम्हाला माहिती आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अंड्याची भाजी बनवली होती. माझं नेहमी स्पेशलच असतं. माझं नेहमी स्पेशलच असतं असं मी समजून खाते नॉनव्हेज असल्यावर. घ्या तुम्ही दोघी दोर
अंधारात दिसना टॉर्च लागेल. तर इथं आता आम्ही तिघेही जेवण करून घ्यायला लागलेलो आहे, कारण सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. मस्त असं आता बाहेरच जेवायचं, बाहेरच भांडी वगैरे घासायची, सगळं ठेवून निवांत परत शेकोटी करत बसायचं. कारण रोहिणी दीपद्यात जाणार आहे, त्याच्यामुळे आता काय होईल तेवढं उशीरपर्यंत गप्पा मारत बसायचा. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.